KSL9 मराठी न्यूज। दिंडोरी लोकसभेचे खासदार आज येवला तहसील कार्यालय प्रांत कार्यालय मध्ये ॲक्शन मोडमध्ये। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत येवला तहसील कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली। यावेळी नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीस प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे नेते माणिकराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज येवला तहसील कार्यालयामध्ये एक जे कामकाज चाललंय किंवा लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जनतेचे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे समजा दाखल्याच्या बाबतीत असेल, रेशन कार्डच्या बाबतीत असेल किंवा अजूनही जे वेगवेगळे विषय आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, तर त्या लोकांकडून घेऊन ताबडतोब प्रांत साहेब होते, तहसीलदार साहेब होते, BDO होते, बाकीचे अधिकारी उपस्थित होते, यांच्या माध्यमातून कसे ताबडतोब मार्गी लावता येतील या दृष्टीने आजची बैठक होती। आणि मला नक्कीच जेवढ्याही अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना किंवा BDO साहेबांना सूचना केलेल्या आहे आणि नक्कीच मार्गी लागतील असं वाटतंय। सर, रेल्वे सल्लागार समिती योगेश सोनवणे जे आहेत त्यांनी पुणे अमरावती पुणे रेल्वे थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले। आपण वरिष्ठ स्तरावर ते प्रयत्न करून थांबवा अशी मागणी पण केली, अद्याप थांबवायला आता 2 वर्षापासून रेल्वेने करोनाचं निमित्त केलंय आणि जेवढ्याही गाड्या करोनाच्या अगोदर मग येवला असेल, मनमाड असेल, नांदगाव असेल किंवा ज्याही लासलगाव आहे, निफाड आहे, या ठिकाणी थांबत होत्या, त्या सगळ्या गाड्या आज थांबत नाही। आणि जनतेची सातत्याने मागणी तीच आहे की ज्या करोनाच्या काळाच्या अगोदर ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना परत स्टॉपेजेस द्यावे। परंतु रेल्वेकडून म्हणजे मी रेल्वे मंत्री असतील किंवा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असतील यांच्याकडे सातत्याने किंवा आपल्या विभागाचे जनरल मॅनेजर असतील किंवा DRM असतील यांच्याशी प्रयत्न करतोय, परंतु अजूनही त्याला पाहिजे तसं यश मिळत नाहीये। तरी अजूनही या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडून जनतेचे प्रश्न आहे, कारण शेवटी जसं रस्त्यावरती ST ची सेवा आहे तशी रेल्वे मार्ग आपल्या बाजूला आणि सर्वात स्वस्त रेल्वेचा प्रवास आहे आणि त्यामुळे लोकांची साहजिकच अपेक्षा आहे की पूर्वीचे स्टॉपेजेस व्हावे आणि ती मागणी मी नक्कीच आजपर्यंत करत आलोय आणि पुढे करत राहणार।